ओम पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वंदे संस्कृतमातरम. चला आता आपण विसर्ग संधींपैकी सोप्या सोप्या संध्या पाहणार आहोत, ज्या एकदम कळायला पण सोप्या आहेत आणि लहान मुलांसारख्या आहेत, पण त्या सारख्या आपल्या पुस्तकामध्ये येत राहतात. आता या संध्यांना अशी काही नावं नाहीयेत, पण आपल्याला समजता यावं, सांगता यावं म्हणून आपण काय केलं, त्यांना नावं दिलेली आहेत. तर सत्व म्हणजे काय? विसर्गाचा स होणार. बघा, विसर्गाचा काय होणार? स. म्हणून त्याला काय म्हणतात? सत्व. ओके. उत्व म्हणजे काय? विसर्गाचा उ होणार. आता तुम्हाला कळालेलं आहे उत्व. ठीक आहे. बघा, समजा जर मी म्हटलं शत्व, मग काय सांगणार तुम्ही? या संधीमध्ये विसर्गाचा श होणार सर. जर मी तुम्हाला म्हटलं शत्व, म्हणजे विसर्गाचा तुम्ही मला काय म्हणणार? श होणार सर. तर तीनच आपण सोप्या संध्या शिकणार आहेत. बघा, सत्व विसर्गाचा स, शत्व विसर्गाचा श, षत्व विसर्गाचा श. आता मी नियम तुम्हाला याचे सांगतो, अगदी सोपा. काहीच अगदी लक्षात ठेवायची पण गरज नाही, एवढा सोपा आहे तो. बघा, काय संधी नियम आहे? विसर्गाच्या पुढे, आता विसर्ग संधी असल्यामुळे काय सारखा शब्द असणार आहे माझ्या तोंडामध्ये? विसर्ग. विसर्गाच्या पुढे जर स, बघा लक्ष द्या बोर्डकडे, त आणि थ असेल तर, किती सोपं आहे. विसर्गाच्या पुढे स, त, थ असेल तर विसर्गाचं काय होणार आहे? स होणार आहे. अरे वा, एवढं सोपं आहे. एवढं सोपं आहे. काय सत्वसंधीचा नियम? विसर्गाच्या पुढे, इथे मी लिहितो नियम. आता खरं तर मराठीमध्ये लिहायला पाहिजे, पण मी तुम्हाला असं सोपं सांगतो एकदम. विसर्गाच्या पुढे जर स असेल, त असेल, थ असेल तर विसर्गाचा काय होणार आहे? स होणार आहे. उदाहरण बघा. उदाहरण बघितल्यानंतर आपल्याला अजून 100% कळून जाणार आहे. बघा, आता मी लिहितो उदाहरण. राम प्लस राम सरती, म्हणजे काय? राम सरकतो. श्रू सरती. मग काय होणार आहे? या ठिकाणी विसर्ग आहे, येस. विसर्गाच्या पुढे काय आहे? स आहे. मग काय होणार? विसर्गाच्या पुढे जर स असेल तर विसर्गाचाही स होणार. राम सरती. किती सोपं. दुसरं उदाहरण, आता हे झालं सच. राम तरती. कोण सांगेल मला काय होईल? विसर्गाचं काय होईल? बोला. विसर्गाच्या पुढे त असल्यामुळे विसर्गाचं काय होईल? बोला माझ्या मित्रांनो. स होईल. सोपं. मग कसं होणार? रामस्तरती. मग सर तुम्ही तर बोलला स होईल, मग हा हा स होईल हलंत, पूर्ण स नाही. म्हणून तो काय होतोय? रामस्तरती असा स होतोय. बघा, अ आता थच असं उदाहरण नाहीये. राम थ, थ तर असं काही धातू नाहीये. थ शब्द पण नाहीये. चला, काय लिहू मग मी या ठिकाणी? थ वरून एखादा धातू किंवा शब्द. थ. एक मिनिट द्या. तर सोपा नियम आहे. विसर्गाच्या पुढे जर स, त, थ असेल तर विसर्गाचा काय होतो? स होतो. आता आपण लिहूया एक धातू, थूरवती. हा आहे धातू थूरवती. याचा अर्थ काय आहे?
हिंसा करणे, मारणे अशा प्रकारचा अर्थ आहे. थ धातू आहे थ. थ वरून थूर्वती म्हणजे एखाद्याला मारणे. ठीक आहे. रामः थूर्वती म्हणजे राम मारतो. मग या ठिकाणी काय होईल? विसर्गाचा पुन्हा स होईल, कारण की विसर्गाच्या पुढे काय आहे? थ आहे. मग या संधीचं नाव काय? सत्व संधी. म्हणजे काय होतो? विसर्गाचा स होतो. या ठिकाणी बघा, मी याला मार्क करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, रामस्तरती रामस्सरती रामस्थुर्वती. आता हे सोपं जातं आपल्याला इथे, पण ज्यावेळी सगळ्या संध्या एकत्र येतात त्यावेळी मात्र अवघड जातं. पण आपण जेवढं सोपं करण्याचा प्रयत्न करणार आहोत, करू शकतो तेवढं आपण करणार आहे. पुढे आहे शत्व संधी. काय नाव आहे संधीचं? षत्व. म्हणजे ही आजची किती नंबरची संधी आहे? संधी क्रमांक 4. कारण की आपण आधी बघितली उत्व वन, नंतर उत्व टू, नंतर सत्व, आणि आता बघतोय शत्व. मग काय ही संधी आहे? अहो, काय संधी हे बाजूला राहू द्या. काय होणार पहिलं लक्षात ठेवा. विसर्गाचा शत्व संधीमध्ये विसर्गाचा होणार श, उत्व संधीमध्ये विसर्गाचा होणार व, सत्व संधीमध्ये विसर्गाचा होणार स. बघा आता शत्व संधी कधी होते ही संधी? नियम. काय नियम आहे? अगदी सोपा. विसर्गाच्या पुढे च, श, च नंतर लिहून घ्या. आता फक्त लक्ष द्या. छ असेल तर विसर्गाचा काय होतो? श होतो. किती सोपा. विसर्गाच्या पुढे श, च, छ असेल तर विसर्गाचा काय होतो? श होतो. अशा प्रकारची ही चौथी सोपी संधी. दुसरी अगदी सोपी संधी आहे. मग काय होणार या ठिकाणी? विसर्गाचा श होणार. विसर्गाचा काय होईल? श. अशा प्रकारे विसर्गाचा होणार श. अरे बाबा इथे ये. हा, चला. मग आता उदाहरण फटाफट. श हलंत होणार. उदाहरण काय आहे? रामः शरणम म्हणजे रामास नमस्कार, सरेंडर. मग काय उत्तर येईल ह्याचं? काय विचार करायचा आहे? विसर्गाचा होणार श. राम शरणम. विसर्गाचा झाला श, आणि तो हलंत असल्यामुळे त्याची उभी रेष निघून गेली. पुढे नाही समजल्यानंतर विचारा. रामः प्लस चरती. हे नंतर काय आहे आपल्याला याच्याशी घेणं देणं नाही. विसर्गाच्या पुढे काय आहे एवढंच आपलं लक्ष आहे. बघा, मग इथे काय होणार? विसर्गाच्या पुढे च असल्यामुळे राम चरती, रामश्चरती. मग आता हा फॉन्ट थोडासा वेगळा असल्यामुळे हा श असा होतो थोडक्यात. बघा, लक्ष द्या सगळ्यांनी इकडे. खरं तर तो असा लिहायला पाहिजे. खरं तर कसा लिहायला पाहिजे? फक्त ही व्हर्टिकल लाईन जी आहे श मधली ती गेली पाहिजे. म्हणजे मी प्रयत्न करून बघतो, पण हा फॉन्ट वेगळा असल्यामुळे पुस्तकात पण कदाचित तुम्हाला काही वेळेला असं दिलेलं असेल. मी आता प्रयत्न करतो बदलायचा. हा, बघा, रामश्चरती असं होणार ते. आता हा माझ्याकडे वेगळा फॉन्ट आहे, पण असं होणार ते. विसर्गाचं काय होणार? श होणार. शेवटचं उदाहरण, तिसरं. हे खाली घेतो संधी किंवा वर घेतो. मग आता पुढचं. रामः आदिशिला, रामः प्लस छत्रम. मग याचं काय होणार? रामश छत्रम. विसर्गाच्या पुढे काय आहे? छ आहे. मग आपला नियम काय? विसर्गाच्या पुढे श,
च छ असेल तर विसर्गाचा काय होतो? श होतो. बघा, या ठिकाणी विसर्गाच्या पुढे श आहे. या ठिकाणी विसर्गाच्या पुढे च आहे. या ठिकाणी विसर्गाच्या पुढे छ आहे. म्हणून सगळ्या ठिकाणी विसर्गाचा काय झाला? श, श आणि श. लास्ट आणि मग आपला क्लास थांबेल. काय आहे लास्टची संधी? बघा, संधी क्रमांक 5. तुम्ही सगळे हुशार आहात म्हणून मी सोप्या सोप्या संध्या एकत्र शिकवतोय. आणि यांचे उदाहरण ज्यावेळी तुम्ही सोडवाल त्याच वेळी तुम्हाला काय हे चांगल्या प्रकारे समजणार आहे. संधी क्रमांक 5. संधीचं नाव काय आहे? षत्व. म्हणजे काय? विसर्गाचा होणार आहे श. मग संधी क्रमांक 5. काय नियम आहे? बघा, नियम. आता या ठिकाणी नियम काय आहे? विसर्गाच्या पुढे श, ट आणि ठ असेल तर विसर्गाचं काय होणार आहे? श होणार आहे. मी तुम्हाला एक सोपी ट्रिक पण सांगतो याच्यानंतर. चला आत्ताच सांगतो. हे बघा, इकडे यावरती हा जो टेबल आपण बघितलाय ना, बघा या टेबलमध्ये तुम्हाला काय दिसतंय का? त थ है ना, च छ, ट ठ. बघा, श श स. म्हणजे काय? थोडक्यात हे वेगळ्या सेट ऑफ संधीज आहेत. चला, नाही लक्षात आलं तरी काय हरकत नाही. बघा, मग आता षत्व संधी. विसर्गाच्या पुढे जर श असेल किंवा ट असेल किंवा ठ असेल तर विसर्गाचं काय होणार आहे? श होणार आहे. श. बघा आता उदाहरण एक एक, मग अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला फिट्ट होणार आहे. राम ह प्लस षड. षड म्हणजे 6. ठीक आहे. तर मी या ठिकाणी रामाषड लिहितो म्हणजे 6 राम. मग काय होणार आहे? विसर्गाच्या पुढे श असल्यामुळे विसर्गाचा होणार आहे श. संधीचं नाव षत्व संधी. मग रामा हा षड. बघा, ज्यांना हा नियम माहिती नसेल त्यांच्यासाठी मी सांगतो. ज्यावेळी आपण 2 कॉन्सोनंट ऍड करतो, चला लक्ष द्या पुन्हा एकदा. ज्यावेळी आपण 2 कॉन्सोनंट ऍड करतो त्यावेळी पहिल्या कॉन्सोनंट मधली वर्टिकल लाईन निघून जाते. पुन्हा एकदा व्यवस्थित ऐका. ज्यावेळी आपण 2 कॉन्सोनंट ऍड करतो त्यावेळी पहिल्या कॉन्सोनंट मधील वर्टिकल लाईन निघून जाते. म्हणजे प हा पहिला कॉन्सोनंट आहे, त्याला आपण ऍड करतोय य मध्ये, म्हणजे आपण 2 कॉन्सोनंट ऍड करतोय. मग अशा केसमध्ये पहिल्या कॉन्सोनंट मधील वर्टिकल लाईन निघून जाणार आहे. हा झाला एक खूप बेसिक नियम, काही जणांना नसतो माहिती. तोच नियम आपण या ठिकाणी अप्लाय केलाय. काय बरं? बघा, या ठिकाणी विसर्गाचा झाला श आणि पुढे काय आहे? श आहे. मग आपण या ठिकाणी काय करतोय? 2 कॉन्सोनंट ऍड करतोय. म्हणून काय होणार? पहिल्या कॉन्सोनंट मधली वर्टिकल लाईन निघून जाणार आणि ती ज्यावेळी निघून जाईल त्यावेळी आपल्याला असं रूप पाहायला भेटेल. पुढे चलतोय मी. बघा, राम ह दुसरं उदाहरण प्लस टीका. टीका. मग या ठिकाणी विसर्गाच्या पुढे ट असल्यामुळे आता कोण म्हणेल विसर्गाच्या पुढे ई आहे कारण की टी. विसर्गाच्या पुढे ई आहे का ट? ट आहे. कोण म्हणेल ई आहे, पण नाही. हा टी म्हणजे काय? ट आणि ई. विसर्गाच्या पुढे ट आहे का ई आहे?
टच आहे त्याच्यामुळे ई म्हणू नका जरी तो आपण सुरुवातीला लिहिला तरी. मग या ठिकाणी विसर्गाच्या पुढे ट असल्यामुळे विसर्गाचं काय होणार आहे? श. मग राम ह च्या ऐवजी श झाला आणि हा ट. तो ट ऍड केल्यामुळे बघा तो कसा दिसतोय आता, राम टीका. श ऍड केला असं वाटत पण नाही, पण व्हर्टिकल लाईन डिसअपिअर झाल्यामुळे तो श आणि ट एकमेकांमध्ये मिसळून गेले, मिळून गेले. लास्ट बट नॉट द लिस्ट. काय आहे ते उदाहरण? राम ह त्याच्या पुढे आहे ठ. ठ साठी काय धातू आहे माझ्याकडे आता? ठ साठी धातूच नाहीये. खूप कमी वेळा हा ठ शब्द वापरला जातो. तर मी प्रयत्न करतो. स नाही ना, हेट ते नाही. आपण फक्त ठस घेऊयात चला, कारण की असा धातू शोधणं फार अवघड आहे. तर मी प्रयत्न करतोय. ठ वरून धातूच फार कमी मोजके धातू आहेत. नाही, मग काय होणार या ठिकाणी? विसर्गाचा होणार श, कारण की पुढे आहे ठ. रामष्ठ. अशा प्रकारे आपण ज्या सोप्या संध्या आपण म्हणत होतो त्या आपण पाहिल्या. मग कुठल्या कुठल्या आपण सोप्या संध्या पाहिल्या? एकदा क्विक रिकॅप बघा. आपण पाहिल्या सत्व संधी म्हणजे विसर्गाचा स होईल, अशा प्रकारे त्याला सत्व संधी म्हणतात. पण तो कधी होईल? ज्यावेळी विसर्गाच्या पुढे, नको लिहायला, विसर्गाच्या पुढे, चला लिहितो. विसर्गाच्या पुढे स त थ असेल तर विसर्गाचं काय होईल? स होईल. हे त्यांचे तीन उदाहरणं. नंतर आपण पाहिलं शत्वसंधी म्हणजे विसर्गाचा श च छ पुढे असताना विसर्गाचा काय होणार आहे? श होणार आहे. मग बघा, या ठिकाणी श पुढे आहे, या ठिकाणी च पुढे आहे, या ठिकाणी छ पुढे आहे, म्हणून विसर्गाचा झाला श. आणि पाचवी संधी विसर्गाच्या पुढे श ट ठ असेल तर विसर्गाचा काय होईल? श होईल. ही झाली षत्व संधीची उदाहरणं. आता मी आपल्याला काही उदाहरणं देतो, ती आपल्याला सोडवायची आहेत. मग ती जर आपल्याला जमली तर आपल्याला हे कळालेलं आहे. उदाहरण आहे विश्वासः, विश्वासः तपती. खाली देतो उदाहरणं, म्हणजे सगळी उदाहरणं आपल्या डोळ्यापुढे राहतील. विश्वासः तपती, नागराजः, नागराजः, नागराजः चरती. चरती नको, नागराजः च एवढंच आहे. नागराजः च हे सारखं सारखं येत राहतं आपल्याला. आणि माधव, माधवः, माधवः शय शेते, माधवः शेते. लिहायचे उदाहरण आपल्याला राघवः सम, राघवः सरती संकरोति, राघवः संकरोति. विधानः, विधानः षट्कारम्, विधानः षट्कारम्. देन बस पाचच उदाहरणं.
एवढेच तुम्हाला सोडवायचे आहे. आपण आज खरं तर 3 संध्या या भागात पाहिल्या. मागील भागात 2 संध्या उत्व 1 उत्व 2, सत्व, शत्व, क्षत्व आणि त्यांची ही काही अभ्यास करण्यासाठी उदाहरणं आपल्याला दिलीत. पुढच्या क्लासमध्ये जेव्हा तुम्ही याल त्यावेळी ही उदाहरणं तुमची सोडवलेली असली पाहिजेत. कोणाला काही शंका असेल तर विचारा. रिया नसल्यामुळे पंकजाचाच क्लास होईल. काही डाऊट असेल विचारा, किंवा काहीच नाही कळालं सर तर पहिल्यापासून सांगेन. नियम फक्त आपल्याला आता ते वहीमध्ये व्यवस्थित लिहायचेत, त्यांची उदाहरणं सोडवायचेत आणि नियम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जागोजागी धड्यांमध्ये तुम्हाला हे नियम लावावे लागणार आहेत. आपण फक्त संधी करायला शिकलेलो आहे. संधी विच्छेद म्हणजे उलट्या मार्गाने जायचे. आता आपण टॉप टू बॉटम आलो. मग ज्यावेळी आपल्याला संधी विच्छेद करायला सांगतील त्यावेळी फक्त उलट्या मार्गाने जायचं आहे. म्हणजे कसं, एक उदाहरण पहा. रामः राम शयनम करोती असं वाक्य असेल. मग आता या ठिकाणी संधी करायची गरज आहे का? नाही. आधीच संधी त्यांनी करून दिलेली आहे. शयनम. मग आपण कसं लिहिणार? रामः शयनम करोती म्हणजे राम झोपतो. मग ही संधी जर आपल्याला माहित नसेल तर आपल्याला अर्थ लागेल का? नाही लागणार. मग विसर्गाचा श होतो. ही कुठली संधी आहे? शत्व. अशा प्रकारे ते अर्थही लागतात. ओके. या ठिकाणी आपण थांबतोय. ही PDF पाठवण्यात येईल. नियम चांगल्या प्रकारे वहीमध्ये लिहून घ्या आणि पुढच्या वेळी येताना पाठ करून या. तुमच्या पाठीमागे कोणी असं छडी घेऊन नाहीये पाठ कर पाठ कर, तुम्हाला स्वतःलाच करायचंय. क्लासमध्येच तुमचा अभ्यास होणार आहे. सगळ्यांनी संधी व्यवस्थित अभ्यास करा. या ठिकाणी आपण थांबतोय. पंकजाचा क्लास होईल. नंतर कोण रिया नसल्यामुळे श्वेताचा गारवीचा होणार नाही.